काय काय बायका आहे ना, एखाद्याच्या जर प्रेमात पडल्या तर त्या घराचा, दाराचा, संसाराचा, मुलांचा कशाचाही विचार करत नाहीत. अशीच एक गोष्ट म्हणजे घडलेली गोष्ट आहे, जे म्हणजे मी बघितलेले आहे. एक 40 वर्षाची तरुणी तरुणी स्त्री. तर ती एका मुलाच्या प्रेमात पडते, ज्याचं लग्न झालेलं नसतं. आणि तो तो मुलगा म्हणजे बाहेरून कामासाठी आलेला असतो इथं, आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये. तर तो मुलगा तिच्याबरोबर म्हणजे हॉटेलमध्ये काम करता करता ह्या दोघांचं प्रेम होतं. तर हिचा नवरा दारू पित असतो आणि मुलं मोठी असतात. एका मुलगीचं लग्न झालेलं आणि म्हणजे एक मुलगा एक मुलगी दोघच. मग मुलगी, तर मुलगा फक्त 10वी पासून म्हणजे आता पास झालेला. मग ह्या दोघांना प्रेम झाल्यानंतर ते पळून जातात, म्हणजे आपलं गाव सोडून दुसरीकडं, जिथं मी राहत होते तिथं येऊन राहिलेले होते. म्हणजे हे गेल्या वर्षीची कहाणी आहे. तर ती बरेच दिवस राहिली, 3-4 महिने राहिली. त्यानंतर ती मुलगी शोधत होती. मग त्या मुलगीने एकदा शोधून काढलं आणि ती बिचारी मुलगी यायची, मला म्हटली, काकू इथं कोण राहतं हो? मी म्हटलं कोण आहेत, ते दोघं जण आहेत, कामाला जातात. तर तिनं ओळखलं कशावरनं बघा, हां, त्या मुलगीनं तिच्या आईचे कपडे बाहेर वाळत टाकलेले असतात का नाही. आता आपण भाड्याने राहतो तिथं बाहेर कपडे वाळत टाकलेले होते. तर तिनं कपडे बघून मला विचारली, ह्या रूम मध्ये कोण राहतंय. त्या मुलगीनं तिच्या आईचे कपडे ओळखले. तर मला काय म्हणायचं आहे, म्हणजे माणूस शोधून, वेळ लागेल पण शोधून काढतो. पण इतकी वेळ यूज का द्यायची? मुलं आहेत शेवटी. तर ती मुलगी खूप वेळ आईची वाट बघत थांबली. मग तिला काहीतरी कळालं असेल की माझी मुलगी शोधत इथंपर्यंत आल्या. तर तिनं त्यावेळी तिथं म्हणजे 1-2 तास आली नाही ती. मग ती मुलगी बसली होती माझ्यावर, असंच गप्पा मारत सांगत होती. मी म्हटलं, का ग, काय प्रॉब्लेम आहे का? तर नाही, माझी आई आहे, ती न सांगता आली आहे. मग नंतर नंतर हळूहळू आम्हाला कळालं की बाबा त्या म्हणजे तो माणूस होता, मुलगा होता तो, वय जास्त नव्हतं त्याचं, तिचा मुलगा वाटायचा. मग ते दोघं पळून आलेत. तर नंतर दुसऱ्या दिवशी ते मुलगा पण आला तिचा, त्या बाईचा मुलगा आला जो 10वीत होता तो. आणि ह्या लोकांनी काय केलं मग, तो तिच्याबरोबर राहत होता, तिचा म्हणजे जोडीदार, तो आलाच नाही परत. मग ही कारण मुलं या लागल्या तिची, आता ह्याला मारतील म्हणून घाबरून तो आलाच नाही. तर ती मुलगी अक्षरशः रडत होती आईला, चल घरी परत म्हणून, माझी डिलिव्हरी आहे, कोण करणार. तर म्हणजे इतकं मुलांकडं पण लक्ष नाही तुमचं, इतकं असं त्या म्हणजे ह्या वयात आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं सोडून जावयानी तुम्हाला शोधणं कितपत योग्य आहे? अरे, पूर्वीचे जमान्यात होतं, जावई जरी पुढं समोर, जावयासमोर सासू थांबत नव्हती. आणि आजकाल जावई शोधायला जातोय सासूला, ती पळून जाते. काय जमाना आहे, खरंच अक्षरशः आश्चर्य वाटते. कारण मी या दोन्ही गोष्टी बघितल्यात ना. माझी आजी माझ्या वडिलांसमोर थांबायची नाही, म्हणायचं आईला, आई काय ग, का चालल्यास? हे नाही बाई, हो नाही, इथं आलाय, नको, मी आज जाते. असं म्हणजे मोठ्यानं बोलायची सुद्धा नाही जावयासमोर. आणि आजकाल
हे चित्र आहे. मला ते त्या बाईचं चुकीचंच आहे. कारण एकदा तुम्हाला करायचं आहे ना, तर सगळ्या बायका चोरून करतात ना. तुम्हाला उघड करायची काय हौस आहे, त्याच्याबरोबर राहायची काय हौस आहे. आणि खरं सांगू का, अक्षरशः ती म्हणजे रूम अशी लागून लागून असल्यामुळं मला म्हणजे किती वेळा जाणवलं होतं. रात्री ती रडायची आणि तो तिला मारायचा. मग एका परपुरुषाचा मार खायला एवढी मोठी मुलं असताना तुम्हाला लाजी नाहीत वाटत? लाज वाटली पाहिजे का नाही पाहिजे? काय गरज आहे दुसऱ्यांच्या हातात आपलं पूर्ण म्हणजे इज्जत द्यायची, इथं मुलांसमोर इज्जत घालवायची? आहे ना दारुडा नवरा, इथपर्यंत कसा आलात मग तुम्ही? एका मुलगीचं लग्न केल्यानंतर तुम्हाला दुसरं प्रेम आठवतंय? एक मुलगी लग्नानंतर त्या त्या ती मुलगी रडत होती की माझी डिलिव्हरी आहे, तिला 7वा का 8वा महिना होता, माझी डिलिव्हरी आता कोण करणार? हे कितपत योग्य आहे? इतकं चुकीचं कधीच वागू नका. एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक म्हणजे आई ताई काही म्हणा मला, पण असं कधीच वागू नका. कुणी असू दे. मला ते खूप विचित्र वाटलं. मी त्यांना बोलले सुद्धा. मी म्हटलं ताई, हे योग्य नाही. तुम्ही जो आत्ता निर्णय घेतलाय ना, तो योग्य नाही. तुम्ही घरी मुलं बोलवतात तर घरी जावा. पण ती बाई त्या दिवशी रात्री त्या पोरांना चुकवून पळून गेली. नंतर ती तिथून पळून गेली. कुठं गेली काय गेली माहीत नाही, पण ती पळून गेली. मग नंतर मी काही विचार केला नाही, कारण मला माझं एक आहे, एकदा सांगितलं ठीक आहे, ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं तर तुझं तुझ्याबरोबर. आपण काय एवढं महान नाही की दुसऱ्याला समजवायला जायला. एकदा सांगितलं की बाबा मुलं न्यायला आल्या, जायला पाहिजे तुम्ही ताई, कारण मुलं तुमची बोलवत आहेत. मग नवऱ्याकडे लक्ष देऊ नका म्हटलं. घरी काय नवरा ठीक आहे ना, दारुडा आहे, होत असेल त्रास, मी मान्य करते, पण मुलांकडे बघायला पाहिजे ना. मुलगा 10वी झालाय. 10वी झाल्यानंतर त्याच्या पुढच्या शिक्षणाचं काय, त्याचं भवितव्य काय, सगळं सोडून वाऱ्यावर त्या मुलग्याला विचारलं, मग आता तुझी आई नाही घरी तर स्वयंपाक कोण बनवतं रे? तर तो म्हणला, मी हॉटेलमध्ये कामाला चाललोय आणि एक वेळचं जेवण तिकडे जेवतोय. सकाळी भात वरण पप्पा करतात, मग वडील करतात त्याचे, आणि तो खातोय. मग विचार करा, शेवटी तो बाप मुलाला काही ना काही करून घालतोय. बाप असून तो दारुडा आहे, पण तो माणुसकी आहे त्याच्याजवळ. दारू पितोय मान्य करते, पण त्याच्याजवळ जेवढी माणुसकी आहे तुमच्याजवळ आहे का? कारण एकदा आपण चुकीचं पाऊल टाकलं की समाजात परत ती इज्जत येत नाही. परत ती इज्जत मिळवायला खूप वेळ जायला लागतो. खूप वेळ जायला लागतो. आणि त्याच्या म्हणजे तुम्ही मुलांचा तरी विचार करावा निदान. राहू दे सगळं, मुलांचा तरी विचार करायला हवा ना. आपण जन्म दिलेला आहे त्या मुलांना. आपण जन्म दिलेल्या मुलांना असं कुठलीच आई वाऱ्यावर सोडत नाही. तर ती मुलगी इतकं रडत होती, मला तिची अवस्थाच बघवली नाही. खूप रडत होती ती. आई असं वागू नको, चल आमच्या बरोबर. खूप. आणि हिला काय म्हणजे काही घडलं नाही असं निवांत होती ती. दुसऱ्या दिवशी पण निवांत. सकाळी आम्हाला वाटलं आता ही आवरून मुलांबरोबर चालले, आणि आम्हाला पण तसंच सांगितलं की चालले म्हणून. पण नाही, ती मुलं न्यायला गाडी यायच्या आधी कुठं तर पसार झाली. त्या म्हणजे इतकं वेड, ह्यालाच म्हणायचं ना आंधळं प्रेम.
बायानो, आंधळं प्रेम करू नका, कारण मुलं आहेत आपल्याला. मुलांचं भवितव्य बघा. तुम्हाला वाटतंय की मुलं मोठी झाली की त्यांना त्यांच्या संसारात येताना आपण एकटं पडू. झालंय आपलं, संसार वगैरे सगळं झालेला असतो. आता मुलांच्यातच सुख मानायचं असतं. तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही आत्ता घडलेलीच गोष्ट आहे, त्यामुळं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा.